नमस्कार, मी अश्विनी. तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये एक अगदी वेगळ्याच पद्धतीने चटपटीत खमंग अशी आपण एक वांग्याची नवीन पद्धतीची भाजी बनवत आहोत. रेसिपी तशी खूप सोपी आहे आणि नेहमीप्रमाणेच हा सुद्धा व्हिडिओ भरपूर अशा टिप्सनं परिपूर्ण आहे, त्यामुळं शेवटपर्यंत पहा. तर चला मग आता सुरुवातीला या पद्धतीनं आपण 4 पीसेसमध्ये याची भाजी म्हणजे वांगी कट करून घेतलेली आहे. तर या पद्धतीने आपल्याला याची पूर्ण देठ काढून घ्यायचे आहेत आणि मधून याचे 4 काप आपण याला बनवून घ्यायचे आहेत. स्वच्छ धुवून मी 1-2 पाण्यानं ही वांगी चिरण्यापूर्वीच घेतलेली आहेत. आणि इथं बघा, आता आपल्याला सुरुवातीला ही वांगी तळून घ्यायची आहे. त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपण धुवून कट करून घेतलेली वांगी आता तेलामध्ये टाकलेली आहेत. आता ही वांगी तळत असताना आपल्याला हाय फ्लेमवरतीच तळून घ्यायची आहेत, कारण वांगी ही ओलसर असतात आणि मग तळण्यासाठी फार वेळ लागतो. त्यामुळे आपल्याला अगदी म्हणजे हाय फ्लेमवरतीच तळून घ्यायची आहे. तुम्ही इथं वांगी भाजून घेतली तरी चालतील, पण तळून घेतल्यानंतर एक वेगळीच म्हणजे काहीतरी नवीन याची टेस्ट लागते. त्यामुळे नक्की एकदा तळलेल्या वांग्याची ही भाजी ट्राय करून बघा. तर इथं बघा, आता आपली पूर्ण एक 5 ते 10 मिनिट व्यवस्थित ही वांगी तळून झालेली आहेत. तर आपल्याला आता ही वांगी म्हणजे आपण नितळून घेणार आहोत. तर नवीन असाल आपल्या चॅनलला, आणखी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील. आता इथे बघा, मऊसूद अशी आपली तळलेली वांगी आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर इथं वांगी आपण डिशमध्ये काढून घेतल्यानंतर एक आपल्याला काटेरी म्हणजे चमच घ्यायचा आहे, जो आपण नूडल्स म्हणा किंवा मग मंचुरियन खाण्यासाठी वापरतो. त्यानं आपल्याला अगदी मॅश करून घ्यायचं आहे, किंवा मग तुम्ही मॅशरनं सुद्धा ही वांगी मऊसूद अशी मॅश करून घेऊ शकताय, किंवा एक 5 मिनिट तुम्ही मिक्सरच्या छोट्या भांड्यात टाकून ही मिक्सरला सुद्धा फिरून घेऊ शकताय. वांगी ही तळून म्हणजे घेताना अगदी मऊसूद अशी तळून घ्या, किंवा मग भाजून घेतल्यानंतर मऊसूद अशी भाजून घ्या. आता इथे सालीसहितच आपल्याला वांग्याचा वापर करायचा आहे. अजिबात याच्या म्हणजे तळून झाल्यानंतर वरची सालं काढायची नाहीत, कारण त्यामुळे खमंग अशी ही वांग्याचं म्हणजे भरीत लागतं. तर इथं आपण कांद्याची पात वापरलेली वांग्याचं भरीत बनवणार आहोत. त्यासाठी इथं हिरवं वाटण बनवून घेतलेलं आहे. हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर, जिरं घेतलेलं आहे आणि भरपूर असं आपण लसण घेतलेलं आहे. छोटा मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये पूर्ण हे हिरवं वाटण आपण बनवून घेणार आहोत. हे वाटण बनवत असताना यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. पाणी न घालताच आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचं आहे. थोडंसं जाडसर अशी याची भरड बनवून घ्यायची. तर इथे बघा, आता इथे मी बारीक अशी कांद्याची पात चिरून घेतलेली आहे. तर कांद्याची पात चिरण्यापूर्वीच आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ही चिरून घ्यायची आहे. अगदी बारीक पीसेसमध्ये कट करून घ्यायची. आता इथे बघा, तळून राहिलेल्या तेलापैकी थोडंसं मी शिल्लक तेल कढईमध्ये ठेवलेलं आहे. त्यामध्ये जिरी मोहरीची मस्त अशी चरचरीत फोडणी दिलेली आहे. जिरी मोहरीची फोडणी दिल्यामुळे अतिशय हे भरीत वांग्याचं खाण्यासाठी छान असं लागतं. आता त्यामध्ये हिरव्या मिरचीचं बनवून घेतलेलं वाटण, भरपूर असा कढीपत्ता टाकलेला आहे. या भरताला ज्यावेळेस आपण कढीपत्त्याचा तडका देतो त्यामुळे आणखीन त्या भरताची चव वाढते. तर इथं आता मंद आचेवर आपल्याला एक 5 मिनिट व्यवस्थित हे हिरवं सगळं वाटण परतून घ्यायचं आहे. नक्की या पद्धतीने तुम्ही वांग्याची भाजी करून बघा कांद्याची पात घालून. अतिशय खाण्यासाठी चविष्ट, खमंग आणि काहीतरी वेगळीच चव याची लागते. आता इथे बघा, जी कांद्याची पात आपण चिरून घेतलेली होती ती पूर्ण यामध्ये टाकून घेतलेली आहे. तर मी सुरुवातीलाही सांगितलेलं आहे, चिरण्यापूर्वीच ही 1-2 पाण्यानं आपण धुवून घेतलेली आहे. कुठल्याही भाज्या तुम्ही चिरण्यापूर्वीच त्या धुवून घ्यायच्या, म्हणजे त्यातली जीवनसत्व अजिबात कमी होत नाहीत. आपण जर म्हणजे चिरून धुवून घेतली तर त्यातली पूर्ण जीवनसत्व कमी होतात. त्यामुळे अगोदरच धुवून घ्यायची आणि नंतर त्या भाज्या चिरून घ्यायच्या, पालेभाज्या. तर इथं जे आपण मॅश करून घेतलेलं वांग्याचं भरीत होतं ते पूर्ण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि परत एकदा आपल्याला आता मंद आचेवर हे परतून घ्यायचं आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीनं वांग्याचं भरीत बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा, तुमचं सुद्धा खानदेशी स्टाईलचं हे वांग्याचं भरीत बनलेलं आहे का? पद्धत अतिशय खूप सोपी आहे. पहिल्याच प्रयत्नात तुम्ही सुद्धा परफेक्ट असं ही वांग्याचं भरीत बनवू शकताय. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. पाव चमचा टाकून घेतलेली आहे हळद. आता इथे बघा, हळद आणि मीठ यामध्ये टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तुमच्याकडं जर हिरवी मिरची नसेल
तर पूर्णतः तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडर टाकली तरी चालेल। आता इथं आपल्याला टाकून घ्यायचं आहे कारळ्याचं कूट। हे कारळे मी मंद आचेवर भाजून घेतलेले आहेत आणि मिक्सरला नंतर याची जाडसर अशी पूड बनवून घेतलेली आहे। जाडसर असं शेंगदाण्याचं कूट आपण भरड यामध्ये टाकून घेतलेलं आहे। कारळ्याच्या कुटामुळं जे आपण हे वांग्याचं भरीत कांद्याची पात घालून बनवलेलं आहे ते अतिशय चांगलं आणि खमंग लागतं। नक्की तुम्ही ज्या फ्राय भाज्या बनवत आहात त्यामध्ये कारळ्याचं कूट एकदा ट्राय करून बघा। नक्कीच तुम्हाला काहीतरी भाजीमध्ये नवीन टेस्ट आणि चव लागेल। भरपूर अशी टाकून घेतलेली आहे कोथिंबीर। कोथिंबीर यामध्ये टाकल्यानंतर परत एकदा सगळं हे मिश्रण आपण परतून घेतलेलं आहे। तर इथं आपलं वांग्याचं भरीत किंवा मग वांग्याची भाजी तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि इथे एका डिशमध्ये हे पूर्ण तयार झालेलं आपलं आपण काढून घेतलेलं आहे। इथं बघा त्यासोबत आपण घेतलेले आहेत फुलके। तुम्ही भाकरी, पोळी, फुलका कशासोबतही म्हणजे हे खाऊ शकताय। फुलक्यासोबत अतिशय अप्रतिम असं चवीचं हे वांग्याचं भरीत लागतं। तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुमचं सुद्धा तेवढंच भन्नाट चवीचं असं वांग्याचं भरीत झालेलं आहे का। त्यासोबत इथं घेतलेलं आहे फोडणीचं ताक। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवा। तुम्ही आणखीन लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा। चला मग मैत्रिणींनो, भेटू आपण अशाच पुढील काहीतरी नवीन चमचमीत अस्सल गावरान पद्धतीच्या रेसिपी घेऊन। तोपर्यंत बाय बाय।